CM24 लाईव्ह न्यूज पाहण्यासाठी लाईक व सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबा। CM24 लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। नमस्कार, आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड CM न्यूज। आज आपण नांदेड परिसरातील गोपाळजावडी भागामध्ये आहोत आणि या ठिकाणी उद्या दिनांक 12 ऑक्टोबर रोजी नांदेड शिडको भागातील दत्तकृपा मंगल कार्यालय येथे यशाचा शतक महोत्सव हा कार्यक्रम आयोजित केला आहे आणि या कार्यक्रमाचे आयोजक आहेत BR किडे म्हणजेच बाबूराव रामराव किडे। हे MSc ॲग्री गोल्ड मेडल आहेत। 73 वर्षाचे जरी असतील तरी आज त्यांची धडपड तेवढीच आहे जे की त्यांनी आज 20 ते 25 वर्षापासून होती। 20 ते 25 वर्षाच्या प्रयत्नाच्या नंतर या ठिकाणी आज त्यांचे शेकडो विद्यार्थी आज चांगल्या परिस्थितीमध्ये चांगल्या सर्व्हिसला चांगल्या ठिकाणी जॉबला आहेत। त्यानिमित्त यांनी दरवर्षी छोटा मोठा कार्यक्रम आयोजित करतात, परंतु यावर्षी यशाचा शतक महोत्सव व स्मरणिका प्रकाशन तसेच करिअर मार्गदर्शन मेळावा आयोजित केला आहे। त्यानिमित्त या ठिकाणी आपल्यासोबत काही विद्यार्थी आहेत, काही पालक आहेत, त्यानंतर काही या ठिकाणी सरांचे मित्रमंडळी देखील आहेत। आपण त्यांच्याशी चर्चा करत आहोत। सर नमस्कार। नमस्कार। काय नाव आपलं? डॉक्टर शंकर स्वामी वडेपूरकर। काय सांगणार सर या आज कार्यक्रमाविषयी? उद्याच्या कार्यक्रमासाठी मी बाबूराव किडे साहेबांसोबत 40 वर्षापासून राहतो। ध्येयाचा ध्यास किडे साहेबाला आहे। समाजाचं काहीतरी देणं लागते म्हणून त्यांनी सुरुवात केला हा उपक्रम आहे। या उपक्रमाला इतकं त्रास झालेला आहे की खेड्यापाड्यातले सर्वसामान्य लेकरं बोलून आणणे, क्लास 3 क्लास 4चे लेकरं या ठिकाणी आणून त्यांना घडवणे हे काही सोपं काम नाही, ते किडे साहेबांनी केले। आत्तापर्यंत जवळपास 64 ब्रँच मॅनेजर, RBIचे 4-5 लोक, नेव्हीमध्ये तलाटे, ग्रामसेवक, पोलीस अशा असंख्य पदावर। तर बाबूराव किडेजवळ 2 जरी विद्यार्थी बसले तर 8-8 तास स्वतः बसून त्यांनी शिकवायचं, निःशुल्कपणे सेवा करायची आणि त्या सेवेचं फलित म्हणजे 100-101 विद्यार्थी आतापर्यंत शासकीय सेवेमध्ये लागलेले आहेत। ही फार मोठी जमेची बाजू आहे। खूप प्रोफेशनल लोक आहेत नांदेडमध्ये, इकडे तिकडे लाखो रुपये फीस घेतात, काही न घेता लेकरांना बळजबरी आणून बसवणे, सण नाही वार नाही, दिवाळी दरवर्षी येते म्हणायची पण येत गेलेलं आयुष्य येत नाही म्हणून त्यांनी दिवाळीच्या दिवशी सुद्धा 8-8 10-10 तास इथं बसून शिकवायचे आणि ते शिकविल्यामुळं आज 100 विद्यार्थी लागलेत। म्हणजे 3 पिढ्या सुधारण्याचं काम बाबूराव किडेने केलंय। जे समाजाचं ऋण फेडायचं ते सगळ्यात जास्त फेडणारं जावली असेल तर बाबूराव किडे साहेब आहेत। त्यांच्यासाठी आम्ही पालक या नात्याने, मित्र या नात्याने शतशः प्रणाम करतो आणि उद्या दत्तकृपा मंगल कार्यालय या ठिकाणी शिडकोमध्ये शतक महोत्सव 16 आणि दीपस्तंभ या पुस्तकाचं प्रकाशन मान्यवराच्या हस्ते होणार आहे आणि अनमोल मार्गदर्शन होणार आहे। तरी जास्तीत जास्त पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी या ठिकाणी येऊन याचा लाभ घ्यावा आणि त्या पालकाला दिशा मिळण्यासाठी आणि मुलांना दिशा मिळण्यासाठी एक चांगला उपक्रम आहे, त्या उपक्रमाचा संधीचं सोनं करून घ्यावं हीच मी विनंती करतो आणि सर्वांना दिवाळीच्या व दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि मी थांबतो। या ठिकाणी आपल्यासोबत डॉक्टर जिरोणकर देखील आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करत आहोत। जिरोणकर साहेब नमस्कार। नमस्कार। या ठिकाणी आज BR किडे यांच्याबद्दल काय सांगणार? BR किडे सर म्हणजे माझे दादा, माझे प्रेरणास्थान। आम्ही दोघंही मराठवाडा कृषी विद्यापीठामधून शिक्षण झालेलं आहे। दादांचं शिक्षण ॲग्रिकल्चर महाविद्यालयामध्ये, ते BSc ॲग्रीला गोल्ड मेडलिस्ट आहेत, MSc ॲग्रीला गोल्ड मेडलिस्ट आहेत। ICAR फेलोशिप ही अखिल भारतीय लेवलला जी परीक्षा घेतली जाते त्यासाठी ते 7व्या रँकला होते। अतिशय कष्टातून गरिबीतून आलेला एक खेडेगावातील आमचा मार्गदर्शक एवढ्या मोठ्या पदापर्यंत पोहोचू शकतो ही त्यांच्या परिश्रमाचं फळ आहे, अभ्यासाचं फळ आहे। जीवनामध्ये त्यांनी कधीही परिस्थितीशी तडजोड केली नाही, पण परिस्थितीला बदलून टाकण्याचं काम दादांनी केलेले आहे। कसलीही परिस्थिती असेल त्याच्यावर अभ्यासाच्या दृष्टिकोनातून मात करून आणि स्वतःच्या स्वयंभू उभा राहून आपल्या पायावर उभा टाकण्याचं काम स्वतः दादांनी केलेलं आहे। दादा जॉबमध्ये अनेक ठिकाणी त्यांनी सर्व्हिस केलेली आहे, पण दादा जर शासकीय याच्यामध्ये असते, कृषी विद्यापीठात असते आमच्या, तर नक्कीच ते कुलगुरूसारख्या मोठ्या पदावर राहिले असते। पण दादांनी समाजसेवेचं व्रत घेतलेलं होतं। स्वतःच्या घरामधल्या लेकरांना शिकवत त्यांनी इतरांच्या 101 मुलांना शिकवून, म्हणजे त्यांनी हजारो मुलांना प्रशिक्षण दिले, पण त्यापैकी 101 मुलं आज विविध पदावर आहेत। हे स्वाभिमानाची गोष्ट आहे। बरं, हे पदावर जाण्यासाठी त्यांनी स्वतः कुठली अभिलाषा नाही,
त्यांची कुठली इच्छा नाही आहे, कोणाकडनं पैसे वगैरे या पद्धतीनं नाही. हेच जर समजा इतर कोचिंग क्लासेसवाल्याने घेतलं असते तर त्याचे लाखो रुपये ते फीस कमावले असते. पण पैशाच्या कुठेही पाठीमागं न लागता समाजातील गोरगरीब मुलांना चांगलं जीवन द्यावं, त्याच्या घरामध्ये सुखी संपन्न जीवन कसं निर्माण करता येते, त्याच्या गरिबीला हातभार कसा लावता येतो आणि त्याला गरिबीतून बाहेर काढून एक चांगल्या पद्धतीने जीवन कसं देता येते, ह्यासाठी रात्रंदिवस तळमार करणारं व्यक्तिमत्व म्हणजे आमचे दादा किडी दादा. त्यांनी पुरेपूर आपल्या जीवनाचा सदुपयोग करून घेतलेला आहे. दादांचं व्यक्तिमत्व वेगळं आहे. स्पर्धा परीक्षेबरोबरच त्यांचं पर्यावरणामध्ये दादांचं फार मोठं काम आहे. वनीकरणासाठी त्यांची तळमळ आहे. हे सगळ्या गोष्टी सातत्यानं करत असतात आणि स्पर्धा परीक्षेच्यासाठी जिथे जमेल तिथे जाऊन कार्यक्रमात जाऊन कुठे जरी गेला तर ते लोकांना समजून सांगणे आणि आपल्या मुलांना त्यांच्या पायावर उभा करण्यासाठी सातत्यानं कसे प्रयत्न करता येतात, ही जे त्यांची परिश्रम आहेत वाखाणण्याजोगे आहेत. आमचे आदर्श आहेत, ते आमच्या कुटुंबाचे, आमच्या परिवाराचे, या समाजाचे आदर्श आहेत. आणि अशा प्रकारचे महापुरुष कितीतरी दिवसानं जन्माला येतात असं म्हटलं जाते. म्हणजे युगेनयुगे जेव्हा हे चालत असते त्यात काही महापुरुष हे जन्माला येतात. त्यापैकी एक आमचे दादा म्हणजे किडी दादा आहेत. मला स्वाभिमान आहे, आम्हा सगळ्यांना स्वाभिमान आहे. आणि जनतेला माझं हेच आव्हान आहे की उद्याच्या कार्यक्रमाला 12 तारखेच्या कार्यक्रमाला सर्वांनी सहभागी घ्यावं आणि याची देही याची डोळा हा कार्यक्रम सर्वांनी पाहावा आणि आपल्या लेकरांना जाताना ती स्पर्धा परीक्षेत शिदोरी घेऊन जावी अशा प्रकारची विनंती करतो आणि थांबतो. या ठिकाणी बरेचशी मंडळी आहे जे की या ठिकाणी आपल्याशी बोलू इच्छितात. सर, काय नाव आपलं? खिडके हनुमंत मानसिंगराव, जगद्गुरू पंचाचार्य हायस्कूल गोपाळ चावडी. तर खिडे सर आणि माझा संबंध जो आहे तो शाळेच्या माध्यमातून आलेला आहे. आणि सर 92 पासून मी इथं आहे आणि सर तेव्हापासून आपल्या आपल्या कामामध्ये अतिशय रममाण होते. त्यानंतर 2011 ते 12च्या दरम्यान पहिला जो आहे तर त्यांच्या मुलासाठी त्यांनी स्पर्धा परीक्षेचे पुण्याला जाऊन तयारी सुरू केली बँकेची आणि तिथून हळूहळू जो प्रवास सुरू झाला ते नॉनस्टॉप ते 100पर्यंत थांबलेच नाहीत. तर अतिशय कष्ट, अतिशय मेहनत, जिद्द आणि समाजाप्रती अतिशय कुटुंब जे आहेत गोरगरिबांचे ती घडली पाहिजेत, मुलं घडली पाहिजेत, कुटुंब उभा टाकले पाहिजेत, अशा वृत्तीतून त्यांनी जो हा उपक्रम केलेला आहे आणि त्याच्यामुळे त्यांना खूप मोठं यश आलं आहे. व प्रोफेशनल म्हणून किंवा पैसे कमवायचं म्हणून त्यांनी तो विचार केला नाही. आणि म्हणून त्यांनी सकाळी जर बसले तर आता मुलांनी सांगितलं की 5 वाजल्यापासून उठून बसल्यानंतर मुलांच्या सोबत राहणे, मुलांच्या सोबत करून घेणे, 3-3 प्रश्नपत्रिका सोडून घेणे, एका कोणत्याही व्यावसायिकाला ट्युशनमधल्या लोकांना बऱ्याचशा जमत नाही ते काम त्यांनी करून दाखवलेलं आहे. आणि म्हणूनच मुलं अशा बँकेसारख्या कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा मोठमोठ्या पदावर RBIमध्ये त्यानंतर मॅनेजर भरपूर मोठ्या पदावर मुलं त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत. आणि अतिशय सरांचा स्वभाव म्हणजे एखादी काम हातात घेतल्यानंतर त्यांना न्याय देण्याचं काम सरांनी आतापर्यंत अतिशय चांगल्या प्रकारे केले. आता त्याचबरोबर सरांना स्वच्छता हे देखील खूप मोठ्या प्रमाणात आवडणारी गोष्ट आहे. त्यानंतर वनीकरण वगैरे सरांच्या गावाकडे आम्ही गेलो होतो तर झाडं वगैरे सागाचे भरपूर झाडं लावलेली आहेत. म्हणजे एक समाज ऋण त्यानंतर राष्ट्र ऋण ह्या सगळ्या गोष्टी सरांमध्ये भिनलेल्या आहेत. तर त्याच्यामुळं हा जो कार्यक्रम आहे अतिशय उत्कृष्ट कार्यक्रम आहे. एवढंच नसून शाळेमध्ये आमच्या सरांचं जे योगदान आहे ते अतिशय वाखाणण्याजोगं आहे. आमच्या या ठिकाणी सायन्सचं जे काही उणीव होती त्यावेळेस सरांनी मग आता आपण इथं काहीतरी केलं पाहिजे असं समजून 10वीचं जे काही सायन्स आहे सर पार्ट 1 आणि मी पार्ट 2 असं आम्ही दोघंजण मिळून घेतो. म्हणजे सरांना जिथं आपल्याला गरज आहे अशा ठिकाणी सरांनी अनेक ठिकाणी मदत केलेली आहे. आणि म्हणून फक्त इकडं एवढेच क्लास नाही तर आमच्या शाळेकडे देखील लक्ष आहे. सरांचं शाळा समितीचे अध्यक्ष होते. त्यानंतर शाळेमध्ये जे काही ग्लानी आली होती, शाळेमध्ये काही जरा वाईट अवस्था आलेली होती, त्या अवस्थेमध्ये सरांनी शाळेसाठी अतिशय अनमोल काम केले. जसं इकडं विद्यार्थ्यांचं केलं तिथं सुद्धा केलेलं आहे. आणि म्हणून अशा महान व्यक्तीचा या ठिकाणी उद्या जो काही कार्यक्रम आहे यशाचा शतमहोत्सव आणि त्यानंतर दीपस्तंभ याचं प्रकाशन, तर त्या ठिकाणी सर्व पालकांनी आणि त्यानंतर जे काही अभ्यासू विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांनी येऊन करिअर मार्गदर्शन पण आहे. तर याचा अतिशय चांगल्या प्रकारे लाभ घेऊन आपलं जीवन घडवावं आणि या ठिकाणी आपलं जे काम आहे मुलांनी ते करावं असं सरांची इच्छा आहे. आणि त्यामुळं या ठिकाणी
ठिकाणी ग्रामीण भागामध्ये एवढा मोठा कार्यक्रम होत आहे, तर आपले इथले सर्व जे मुलं आहेत, हा जो भाग आहे सगळा ग्रामीण भागामध्ये अतिशय कष्टातून मुलं, म्हणजे ज्यांना काही दिशाच नव्हती, असे काही मुलं सरांकडे आल्यानंतर दिशा नाही, त्यानंतर आर्थिक बाजू नाही, अशा सगळ्या हाल अपेष्टामध्ये काही मुलं होते. काही मुलं बरे असतील, परंतु बरेचसे मुलं जास्त असे होते. अशा सर्व मुलांना बेसिकपासून सरांनी शिकून अतिशय मेहनत करून सरांनी एवढे मुलं घडवलेत. या एवढ्या मोठ्या ह्या कार्यक्रमासाठी माझ्याकडून सरांसाठी शुभेच्छा आणि पुन्हा मुलं यांच्या हातून मार्गदर्शनाच्या रूपानं काय होईना अजून घडू एवढी शुभकामना व्यक्त करून मी माझे 2 शब्द संपवितो आणि उद्या कार्यक्रमासाठी पालकांनी आणि मुलांनी यावं एवढी अपेक्षा व्यक्त करून मी इथं थांबतो. किडे सरांनी जे विद्यार्थी घडवले, जे दीपस्तंभ लावले, त्या दीपस्तंभ या ठिकाणी आपण चर्चा केलीत. बरेच त्यांचे मित्र देखील होते. त्यानंतर या ठिकाणी त्यांचे पालक देखील आहेत, पालकांशी देखील बऱ्याच चर्चा केलात. त्यानंतर आज दुसऱ्या पालकाची आपण चर्चा करत. काय नाव सर आपलं? शिवार माधवराव आशेगावे, राहणार चिखलभोशी. आपला विद्यार्थी या सरांकडे म्हणजे किडे सरांकडे कधी होता? 12वीपर्यंत मी तिकडं गावाकडे शिकवलं. 12वीच्या नंतर मग 12वी पास झाल्यानंतर मी किडे सरला फोन लावून बोलले की सर असं की या पर्सेंटेज घेऊन एवढा पास झाला आहे आणि तुम्ही काय करावं ह्याच्या पुढचं मार्गदर्शन तुम्ही सांगा, त्याप्रमाणे आम्ही चालतो असं विचारलं. त्यांनी येऊन मुलाखत घेतली. मुलाखत घेऊन त्यांनी म्हणले बुवा तुम्ही आमच्याकडे पाठवून द्या, मग एक 15 दिवस तरी पाठवा, मग काय करायचं बघू आपण. मग 15 दिवसाच्या म्हणत मग त्यानं राहू द्या म्हणजे इथं त्यानं काही ना काही घडतंय आणि तुम्ही काही त्याच्या हे करू नका म्हणजे कामाची अपेक्षा ते माझ्याकडे पाठवून द्या म्हणजे. मग त्यावेळेस माझ्या आणि माझ्या भावाचा मुलगा हे दोन्ही पण मी पाठवून दिले त्यांच्याकडे. त्या टाइमला काय फी वगैरे काय याची जेवणाची वगैरे काय काय केलं? नाही, फी काही नाही आमच्याकडून घ्यायला सरनं. आणि ते जेवणाचे पण त्यानं जेवणसुद्धा दुपारचं जेवण त्यांच्याकडेच होतं. हे पण त्यानं मी जरी आम्ही डबा पाठवलं तर ते म्हणायचे की तुम्ही डबा इथं पाठवत असलं तर आम्ही इथं खाऊ देणार नाही, तुम्ही कुठेही जाऊन खा पण इथं खाऊ नका, ते डबा आणत असला तर तुम्ही येऊ नका. आमचे त्या अक्का पण म्हणल्या अशा, त्याचं म्हणणं असं होतं. म्हणजे त्यांनी स्वतः डबा इथं तयार करून शिक्षण तर देतच घेत, पण शिक्षणाच्या व्यतिरिक्त या ठिकाणी जेवणाची सुद्धा देखील त्यांची सोय होत होती. त्यांची जेवणाची पण सोय होत होती. सकाळी 9-10 वाजता इथं यायचे, 6 वाजेपर्यंत इथं त्यानं थांबून यायचे आणि 6च्या नंतर त्यानं घरी वापस यायचे. आपला किती शेत आहे? शेत 2-2.5 एकर आहे. 2-2.5 एकर आहे. तर या ठिकाणी आज उद्याचा कार्यक्रम जो आहे तो असं सरांच्या म्हणण्यानं आले की पूर्ण कार्यक्रम आपण भोजनाचा करत आहेत. कसं यावर्षी तर शेतकरी परेशान आहे पूर्ण. मला वाटते मागच्या पावसामुळे या ठिकाणी पूर्ण ओला दुष्काळ पडलेला आहे आणि सर्व शेतकरी आज परेशान आहेत. पूर्ण शेत आज खरडून गेलेलं आहे, शेतामध्ये पीक उरलेलं नाही. तरी पण तुम्ही हे धाडस करताय, कशाचं याच्यावर? हे सगळं आता धाडस करायचं म्हणलं तर आता ते सगळं धाडशी जीवन झाल्यासारखं झालंय. शेतीवर अवलंबून नसल्यासारखं आहे. आता ते सर्व्हिसला लागल्यामुळं आम्हाला अडचणीची काही बाजू नाही. त्याच्यामुळं आम्ही ते मन आमचं आपोआप तिथं तयार झालं. म्हणजे सरांनी विद्यार्थी घडवला म्हणून आज तुमचा मुलगा घडला. काय नोकरीला आहे आपला मुलगा? नेव्हीमध्ये आहे. कुठं? याला विशाखापट्टणमला आहे. विशाखापट्टणम. म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की आज शेतात जरी काही नसेल तरी हे शेत सरांनी जे पिकवलं विद्यार्थ्याचं, आज ते शेत फुललेलं आहे आणि ते आज नेव्हीवर जाऊन का होईना पण त्या ठिकाणी उत्पन्न चालू आहे. आज देशाची त्यांनी सेवा करत आहेत. त्यामुळं आज आपण त्यांच्या याच्यावर आज आपण एवढा मोठा कार्यक्रम करत आहेत म्हणायला काही हरकत नाही. हो, ते काय. या ठिकाणी आपण आता BR किडे म्हणजे ज्या ठिकाणी बाबूराव रामराव किडे यांची यशोगाथा या ठिकाणी आज आपण विद्यार्थी असतील, त्यांचे पालक असतील, त्यांच्या मुखातून देखील ऐकलात. त्यानंतर आपल्यासोबत किडे सर देखील बोलले, त्यांच्या देखील मुखातून ऐकलात की ज्याप्रमाणे एखादा शेतकरी वंजळभर शेतात पेरतो आणि नंतर पोत्यानं भरतो, त्याप्रमाणे सरांकडे असलेलं शिक्षण हे त्यांनी विद्यार्थ्यांना दिलं. आणि आज या ठिकाणी जे शेकडो दीपस्तंभ आहेत ते जे त्यांच्या पालकाला सांभाळतात किंवा त्यांची यश आहे त्यांच्या आनंदामध्ये त्यांचा आनंद ते या ठिकाणी पोत्यानं नाही तर या ठिकाणी त्यांनी ट्रकनं भरत आहेत आणि त्यांच्या आनंदामध्ये त्यांनी सुखी आहेत. या ठिकाणी या जीवनाला जगण्यासाठी पैशाच्या बरोबर आनंद देखील तेवढाच महत्त्वाचा आहे. कुणाला जर म्हटलं की या ठिकाणी समोर ट्रक भरून या ठिकाणी प्रॉपर्टी ठेवलेली आहे परंतु जीवन 2च सेकंद आहे मरण्याचं, तर त्या प्रॉपर्टी काहीच कामाची नाही. तर या ठिकाणी सरांनी जे या ठिकाणी दीपस्तंभ लावले त्याचा आनंद द्विगुणित होऊन या ठिकाणी सर आज 73 वर्षाचे जरी असले तरी आज 100 ते 150 वर्षे वाचण्याची दुवा हे जे 100 दिवे लावलेले आहेत ते या ठिकाणी सरांसाठी दुवा करत आहेत. आणि नक्कीच या ठिकाणी सर आज 73वा जरी या ठिकाणी कार्यक्रम करत असतील, 73व्या वर्षी जरी करत असतील
तरी या दीपस्तंभाच्या आशीर्वादाने नक्कीच त्यांनी 100वा देखील कार्यक्रम करतील अशी मी आशा या ठिकाणी ठेवतो आणि हा कार्यक्रम अतिशय उत्कृष्ट होणार आहे. उद्या आपण वेळातला वेळ काढून आपले विद्यार्थी कसे घडवता येतील आणि त्यासाठी काय करावं या ठिकाणी अनेक जण मार्गदर्शन करणार आहेत. त्या ठिकाणी जे घडलेले विद्यार्थी आहेत ते देखील मार्गदर्शन करणार आहेत. त्यानंतर नांदेडकर सरांसारखे जे मार्गदर्शन आहेत ते देखील करणार आहेत. त्यानंतर किडे सरांचे देखील मार्गदर्शन लाभणार आहे. तेव्हा आपण वेळातला वेळ काढून उद्याच्या कार्यक्रमाला आपण यावं. उद्या मला वाटते 11 ते 12 वाजता हा कार्यक्रम दत्तकृपा मंगल कार्यालय या ठिकाणी सुरुवात होणार आहे. तर दिवसभर कार्यक्रम हा चालू शकतो 4 ते 5 वाजेपर्यंत. आपण यावं व आपले विद्यार्थी घडवण्यासाठी आपल्यासाठी स्वतःसाठी सहकार्य करून घ्यावं व आपले विद्यार्थी घडवावे. तरच या ठिकाणी सरांनी म्हटल्याप्रमाणे आपलं जीवन सुखी होऊ शकतं. या ठिकाणी CM न्यूजसाठी संजय कुमारजी गायकवाड. धन्यवाद.